मंडळी, आज काही कामानिमित्त कड्यामध्ये बसलेली जी गावं आहेत त्यात एक गाव आहे केडंबे. तर त्या केडंबे गावात जात आहे. तर त्या डोंगरानं आम्ही जात आहोत आणि माझ्यासोबत आहेत माझ्या ननंदबाई. हो, तर त्या आहेत या बघा इथं उभ्या. तर आता तुम्हाला दाखवते की या डोंगराळ भागात फळांची भरपूर झाडं आहेत, म्हणजेच रानमेव्याची. तर त्याच्यात एक झाड आहे आळूचं, आणि आळू आता पिकायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला दाखवते आळू कशा असतात. मंडळी, आता हे आळूचं झाड आहे आणि ह्या आळूच्या फांद्या आहेत. आता फांद्यांना हे बघा हलकेसे काटे असतात, आणि हे आळू आता हिरवे आळू आहेत आणि पिकल्यानंतर ना असे डार्क चॉकलेटी होतात. आता हे आळू तुम्ही पिकलेले आळू घरी घेऊन जाऊ शकता. त्यानंतर ना याच्या करमट्या करून ठेवायच्या. त्या आपण पावसाळ्यात अगदी बसून थंड वातावरणामध्ये चगळू शकतो, म्हणजे खायला छान लागतात. आता हे आळू कसे असतात, ज्यावेळेला कच्चे असतात त्यावेळेला हिरवे असतात, आणि पिकायला लागल्यानंतर ना साधारण असे हलकेसे डार्क होतात, चॉकलेटी कलरचे. तर तुम्ही आळू खाल्लेत की नाहीत हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.